आजचा आपला नाश्ता मस्त असा हेल्दी असणार आहे। तर त्यासाठी आज आपण बीटचा पराठा बनवणार आहे। बीटपासून आपल्याला रक्तवाढीसाठी सुद्धा खूप उपयोग होणार आहे। मग काय करायचं, बीट स्वच्छ धुवून घेतलं, वरची साल काढून घेतली, छोटे छोटे तुकडे करून घेतले, मिरची अद्रक आणि कढीपत्ता टाकून वाटून घेतलं। त्यानंतर याच्यामध्ये पावडर मसाले टाकले, मीठ टाकलं आणि गव्हाचं पीठ बसेल तेवढं टाकलं आणि पिठाचा गोळा तयार करून घेतला। आता छोटे छोटे गोळे करून आपल्याला पराठे लाटून घ्यायचे आहेत। एकदम डिटेलमध्ये तुम्हाला रेसिपी जर पाहायची असेल तर अनु किशोर चॅनलवरती जाऊन डिटेलमध्ये रेसिपी पाहू शकता। ही 1 मिनिटामध्ये आपल्याला सर्व काही आपण सांगू शकत नाही, त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करते। पराठा लाटून झालेला आहे, जेवढं पीठ मळलं त्याचे सगळे पराठे लाटून झालेले आहेत। आता आपण भाजून घ्यायचं आहे। मग याला तूप किंवा बटर काही लावू शकता आणि मस्त असे खमंग हे पराठे भाजून घ्या। पराठे खायला इतके छान लागतात, कारण बीट असं खायला गेलं तर खायला होत नाही, त्यामुळे सगळ्यांना लहान मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता। तयार झाला आपला हा बीटचा पराठा, नक्की बनवून बघा। व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।